नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत। बघा, आपली जी काही लेक्चर सिरीज चालू आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही पुस्तके आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा विषय सायन्स 1 त्याची ही लेक्चर सिरीज चालू आहे, ज्या माध्यमातून आपण सर्व कन्सेप्ट त्या पुस्तकातील त्या रिलेटेड विषयाच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण एक बॅच अनाउन्स केलेली आहे ज्या माध्यमातून NTSC त्याचबरोबर IIT JEE असेल किंवा नीट असेल त्याचबरोबर NDA असेल यांच्यासाठीचा एक फाउंडेशनल कोर्स आपण सुरू करणार आहे। ह्या फाउंडेशनल कोर्ससाठी कोणते कोणते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात, तर बघा, जे विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असतील किंवा जे विद्यार्थी 9वी मध्ये शिकत असतील, 10वी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची सध्या 10वी झालेली आहे म्हणजे 11वीत जाणार असतील अशा विद्यार्थ्यांच्यासाठी हा कोर्स आहे। मग आपण हा कोर्स कशा पद्धतीने कंडक्ट करणार आहे, तर बघा, समजा विषय घेतलेला आहे सायन्स, तर त्या विषयाचे 3 स्टेप्समध्ये लेक्चर येतील। म्हणजे बेसिक लेवल, ही बेसिक लेवल म्हणजे काय, तर 8वी ते 9वी या समकक्ष लेक्चर्स असतील। या लेवलचं मॅथ्स हे असेल, सायन्स असेल तिथं, म्हणजे एक चॅप्टर सिलेक्ट केलेला आहे। समजा इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर सिलेक्ट केलेला आहे, तर त्या इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे पहिले 4 लेक्चर समजा बेसिक लेवल असतील। तिथून पुढचे लेक्चर्स हे 10वीच्या मुलांच्यासाठी असतील, म्हणजे जराशे ते मीडियम लेवलचे असतील। आणि त्यानंतर ज्यांची 10वी झालेली आहे त्यांच्यासाठीचं ते ॲडव्हान्स लेवल असतील। एकच चॅप्टर एका ह्याच्यामध्ये क्लिअर केलेला असेल, जो बेसिक लेवल, मीडियम लेवल आणि ॲडव्हान्स लेवल ह्या 3 स्तरावर असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना आधीपासूनच ह्या एक्झामची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी तर मग ही सुवर्ण संधीच आहे। कारण की ज्या विद्यार्थ्यांना बेसिक लेवल समजत असेल, ठीक आहे, ओके, समजा तुम्हाला वाटलं की आता मला मीडियम लेवलवर जायचं आहे, मीडियम लेवलसुद्धा मी करू शकतो, मला क्लिअर झालेला आहे बेसिक लेवल, तर तुम्ही तिथं पुढे जाऊ शकता। आणि जर तेही क्लिअर होत असेल तर तुम्ही ॲडव्हान्स लेवलवर जाऊ शकता। आणि 10वी नंतरच्या मुलांना ॲडव्हान्स लेवलवर गेल्याशिवाय काही ऑप्शन नाही। पण ज्या विद्यार्थ्यांचं 10वीला येऊनसुद्धा 10वी झाल्यानंतरसुद्धा म्हणजे हे क्लिअर नसेल, बेसिक क्लिअर नसेल, तर त्यांनी आधीपासून ते व्हिडिओ लेक्चर्स बघणं फार अनिवार्य राहील। आणि हे जे कोर्स आहे या कोर्सची फीज फक्त वार्षिक 500 रुपये एवढीच असणार आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे, ओके। तुमच्या जवळ जर कोणीही 10वी झालेले किंवा 8वी 9वी 10वी ज्यांना खरंच ह्या एक्झाम्स वगैरे द्यायच्या असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचवू शकता। बघा, आपण आता हा लेक्चर जे आहे ते स्टार्ट करतोय। इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे परिणाम, हा चॅप्टर आता आपण सुरू करतोय। बघा, आपण हा चॅप्टर सुरू करायच्या अगोदर जरा ह्या चॅप्टरच्या बाबतीतलं जे काही बेसिक आहे, ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या अगोदरपासून आपण शिकत आलेलो आहोत ते पाहण्याचा प्रयत्न करूया। आपण 8वी मध्ये असताना इनसाइड द ॲटम नावाचा एक चॅप्टर बघितलेला होता। त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की जो ॲटम असतो त्याच्या आतमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असे बाजूने फिरत असतात। ओके, हे इलेक्ट्रॉन्स समजा काय आहेत, बाजूने फिरत आहेत असं समजूया आपण, गोल गोल त्याच्या भोवती, ह्याच्या भोवती। आता हे जे प्रोटॉन्स असतात, ह्या प्रोटॉन्सवर आपल्याला माहित आहे कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो। प्रोटॉन्सवर असतो पॉझिटिव्ह चार्ज। त्यानंतर जे बाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात, बाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स आहेत बाजूचे, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो। आता तुम्ही जर का केंद्रामध्ये बघितलं तर फक्त प्रोटॉन्स आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहेत, आणि फक्त एक असे पॉझिटिव्ह चार्ज नाही राहू शकत एकत्र, आणि त्यासाठी त्यांना आपण असं म्हणूया की बाइंड करण्यासाठी म्हणून न्यूट्रॉन्स असतात। ह्या केंद्रकामध्येच न्यूट्रॉन्स असतात जे कुठलेही चार्जेसचे नसतात, न्यूट्रल राहतात, कोणताही चार्ज त्यांच्यावर नसतो। लक्षात ठेवा, हे आपण ह्याच्या आधी बेसिकमध्ये पाहिलेलं आहे। पुढे जर आपण विचार करायला गेलो, आता जरा पुढे बघा, आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत। समजा ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन्स आहेत, बरोबर आहे। आता समजा एक प्रोटॉन दुसऱ्या प्रोटॉनच्या जवळ आणला आपण,
ह्याच्यावर जे चार्जेस आहेत तर ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे एकसारखे चार्जेस आहेत, लाईक चार्जेस आहेत. तर एकसारखे चार्जेस असतील तर ते एकमेकापासून रिपेल्स होतील म्हणजे बाजूला जातील, बरोबर आहे ना. लाईक चार्जेस आहेत रिपेल्स होतील. रिपेल्स बाजूला. त्यानंतर आपण जर विचार केला, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स समजा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन जवळ आणला, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ह्याच्यावर पण निगेटिव्ह चार्ज आहे, तर हे सुद्धा लाईक चार्जेस आहेत, एकसारखे चार्जेस आहेत, रिपेल्स होतील. ओके, लाईक चार्जेस रिपेल्स. मी लिहित नाही, हाच वाक्य इथं आहे. पुढं जर का आपण एक काम केलं, समजा मी इथं लिहितो, एक प्रोटॉन आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, ते एकमेका शेजारी आणले, ज्यांचे चार्जेस वेगवेगळे आहेत, डिफरंट चार्जेस आहेत, तर ते लक्षात ठेवा एकमेकाला अट्रॅक्ट करतील, अट्रॅक्ट इच अदर. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, लाईक चार्जेस जर एकत्र आले तर ते रिपेल्स करतील, बाजूला जातील, आणि जर का वेगवेगळे चार्जेस एकत्र आले तर ते मात्र काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, बघा ह्या बेसिक कन्सेप्ट नंतर आपण जे बघणार आहे, व्हॉट इज मीन्स इलेक्ट्रिक चार्ज. चार्ज म्हणजे गोष्ट कळाली बघा, पॉझिटिव्ह काहीतरी, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता याच्याबद्दलची फारच बेसिक माहिती जी आहे ती आपण पाहिलेली आहे. ओके, आता आपण ह्या चॅप्टर संदर्भात, हा जो आपला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टर आहे, त्याच्यासाठी लागणारं जे बेसिक आहे तेवढंच फक्त पाहण्याचा इथं प्रयत्न करतोय. ओके, बघा आपण बघूया SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, किंवा आपण बघूया इलेक्ट्रिक चार्ज Q, इलेक्ट्रिक चार्ज. आता आपण बघितलं पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता जे इलेक्ट्रिक चार्जचं SI युनिट असतं ते असतं कुलोम. हां, लक्षात ठेवा, C कुलोम असतं इलेक्ट्रिक चार्जचं SI युनिट. आता इलेक्ट्रिक चार्ज जो सरळ आहे की कुलोममध्ये मोजला जातो. चार्जेस जसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे जसे चार्जेस आहेत ना, तेच चार्जेस असतात. ओके, जे कुलोममध्ये आपण मोजतो. ओके, आता जर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो बघा, इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, तर इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो -1.6 इंटू 10⁻19 कुलोम इंटू 10⁻−19 कुलोम, सॉरी -19 कुलोम, एवढा कमी चार्ज हा इलेक्ट्रॉनवर असतो. ओके, चार्ज म्हणजे एक पद्धतीनं भार त्याच्यावर असलेला. ओके, त्यानंतर जर आपण प्रोटॉनचा विचार केला तर प्रोटॉनवर 8वी मध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. 1.6 इंटू 10⁻−19 कुलोम एवढा भार असतो, म्हणजे अत्यंत निग्लिजिबल जो काही चार्ज आहे तो ह्याच्यावर आपण असलेला दिसू शकतोय. म्हणजे एखाद्यावर एवढा चार्ज आहे याचा अर्थ एका इलेक्ट्रॉनचा चार्ज एवढा आहे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे समजा हा एक रॉड आहे आणि रॉडमध्ये कितीतरी इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यातल्या प्रत्येक एका इलेक्ट्रॉनचा कुलोम चार्ज किती आहे, एकाकडे चार्ज किती आहे, तर एवढा आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, आपण त्यानंतर एक महत्वाची कन्सेप्ट बघितलेली होती, ते म्हणजे करंट म्हणजे काय. ओके, करंट. व्हॉट इज मीन्स करंट. सर्वसाधारणपणे करंट या शब्दाचा जनरल असा अर्थ होतो की फ्लो, एखाद्या गोष्टीचा फ्लो असणं. फॉर उदाहरणार्थ आपण वाऱ्याचा फ्लो म्हणतो बघा, म्हणजे विंड करंट म्हणतो किंवा टायडल करंट म्हणतो. कोणतीही गोष्ट वाहणे म्हणजे त्याला काय म्हणतात, फ्लो होणे. ओके, आता जर आपण एखादं मेटल घेतलं, आपण धातू आणि अधातू या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे, ते मेटल घेतलं, समजा दिस इज वन मेटल. ओके, समजा हे मेटल आहे, हे मेटलची काय झाली, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. सर्वसाधारणपणे मेटलमध्ये काय राहतं की जे त्याचे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स असतात बघा, हे बाहेरच्या कक्षेत फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर ट्रान्सफर होऊ शकतात. इट कॅन ट्रान्सफर आउटवर्ड, म्हणजे बाहेर ट्रान्सफर होऊ शकतात. सो दिस इज, म्हणून याला मेटल म्हटलं जातं, कारण का ह्याच्यावर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन असतात कुणावर, मेटलवर. आता जर त्याच ऐवजी आपण नॉन मेटल घेतलं तर नॉन मेटलवर फ्री इलेक्ट्रॉन
नसणार आहेत, लक्षात ठेवा. मग एक गोष्ट कळाली. म्हणून तर आपला प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिला जे ह्याच्यामध्ये विचारलंय त्याचं समजू शकतो बघा, की मेटल हे कंडक्टर म्हणजे कंडक्टर असतात. हीट व्यवस्थित इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून व्यवस्थित वाहू शकते. काय कारण आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून वाहून शकण्याचं? कारण की हेच आहे, कारण की त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स उपलब्ध असतात आणि जे नॉन मेटल्स असतील त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स उपलब्ध नसणार आहेत आणि फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळं त्याच्यातनं ती इलेक्ट्रिसिटी पास व्यवस्थित होऊ शकणार नाही आहे. आता जे हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स असतील हे कसे पण इकडे तिकडे फिरत असतील. उदाहरणार्थ समजा हा मेटल रॉड आहे, ह्या मेटल रॉडमध्ये कितीतरी ॲटॉम्स आहेत, कितीतरी ॲटॉम्स, आणि हा मेटल रॉड आहे त्याच्यामध्ये कितीतरी असे इलेक्ट्रॉन्स आहेत जे काय होणार आहेत, फ्री असणार आहेत. आणि फ्री असल्यामुळे ते इकडे तिकडे असे काय होणार आहेत, रँडमली मूव्ह होणार आहेत. बरोबर आहे ना, रँडमली मोशन होणार आहे, त्याच्यामध्ये रँडमली मोशन होणार आहे प्रत्येकामध्ये. बघा ही रँडमली मोशन झाल्यामुळेच, रँडमली मोशन होऊ शकते म्हणून तर हा बेस्ट म्हणजे कंडक्टर म्हणून वापरला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे मी सांगायचं झालं तर मला एवढंच म्हणायचं आहे की जो ॲटॉम्स असतो त्याच्यामध्ये मध्ये केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतो, न्यूट्रॉन्स असतो, बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स असतो. जो इलेक्ट्रॉन्स असतो कुणाचा, इलेक्ट्रॉन्स सगळ्या, बघा हे सगळ्यांचं स्ट्रक्चर झालं, ऑल कुठलाही ॲटॉम्स असून दे ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर असंच झालं. पण जे मेटल असतात त्या मेटलच्या वरती जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात बाहेर. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात म्हणून काय झालेलं आहे, म्हणून ते बेस्ट कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. ठीक आहे, ओके. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज मीन्स इलेक्ट्रिक करंट. आता करंट म्हणजे काय, सर्वसाधारणपणे फ्लो. मेटलमध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इट इज अ चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाइम. म्हणजे समजा हे चार्जेसच आहेत ना, इलेक्ट्रॉन चार्जेसच आहेत, बरोबर आहे की नाही, आणि हे ह्याच्यातनं असे पास होत असतात, ह्या मेटल रॉडमधनं पास होत असतात. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय नेमका, सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं, साध्या भाषेमध्ये, ते म्हणजे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे जाणे म्हणजे काय म्हणतोय आपण, करंट, इलेक्ट्रिक करंट म्हणतोय. पण त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन जर द्यायची झाली तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे आय या अक्षरानं डिनोट केला जातो, चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाइम. जे चार्जेस आहेत, चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाइम म्हणजे काय एखाद्या कंडक्टरमधून ह्या कंडक्टरमधून किती चार्जेस पास होत असतील. समजा मी एवढा बरोबर जागा एरिया घेतला, समजा ह्या एरियामधनं 1 सेकंद एवढा टाइम ठरवला, म्हणजे इथनं चार्जेस बरोबर इथपर्यंत जायला किती वेळ लागतोय, 1 सेकंद. एक युनिट टाइम काहीतरी ठरवला, बाबा किती चार्जेस पासेस झाले, एवढे चार्जेस पासेस झाले तेवढ्या एका विशिष्ट वेळामध्ये, तोच काय म्हणायचा, करंट. म्हणजे चार्जेस पास होणं एका विशिष्ट वेळेमध्ये त्याला म्हणतात करंट. हे आपण 8वी मध्ये 9वी मध्ये असताना परत एकदा शिकलेलो आहे. ओके, मग इलेक्ट्रिक करंट नेमका कसा काढायचा, आय इज इक्वल टू चार्जेस किती पास होत असतील, चार्जला आपण क्यू या अक्षरानं डिनोट करतो, अपॉन किती टाइमसाठी म्हणजे टी. आता आपल्याला माहित आहे सर्वांना, चार्ज क्यू जो असतो त्याचं युनिट असतं सी, कुलोम. आणि जे टाइम असतो त्याचं युनिट असतं सेकंद. ओके, आणि कुलोम पर सेकंद हे जे तयार झालेलं आहे ते कुलोम पर सेकंद इज इक्वल टू एम्पियर ए. आणि हेच युनिट कशाचं झालं, दिस इज अ युनिट ऑफ एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, हे एसआय युनिट आहे इलेक्ट्रिक करंटचं. मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल हे बेसिक की कशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे, जे ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढची एक महत्त्वाची कन्सेप्ट ती बघूया, ती म्हणजे व्हॉट इज मीन्स व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करूया. व्होल्टेज किंवा त्याला मराठीमध्ये आपण विभवांतर असं म्हणतो, विभवांतर असं म्हणतो. काय असतं व्होल्टेज म्हणजे, बघा मी त्याच्यासाठी एक सिंपल उदाहरण घेतो. समजा एक अशा 2 टाक्या घेतल्या आणि समजा खालून अशा दोन्हींना एकमेकांना काय केलेलं आहे, मी जोडलेलं आहे. ह्याच्यामध्ये तेवढंच पाणी घेतलं, ह्याच्यामध्ये सुद्धा तेवढंच पाणी घेतलं. आता
मला सांगा, ह्याच्यात पण सेम पाणी आहे, ह्याच्यात पण सेम पाणी आहे, पाणी इथनं मधनं वाहणार आहे काय? नाही. समजा आणि परत 2 टाक्या घेतल्या, इथे एक टाकी घेतली, इथे एक टाकी घेतली, ह्याच्यात पाणी एवढं घेतलं आणि ह्यामध्ये पाणी जरा जास्त घेतलं आणि ह्या टाक्या खालनं अशा जोडलेल्या आहेत. पाणी कुठून कुठं वाहणार? इकडून इकडे वाहणार आहे. बरं, जे पाणी वाहिलं, जे काय पाणी इकडून तिकडे झालं, बरोबर आहे, म्हणजे फ्लो झाला. फ्लो म्हणजेच काय? करंट झाला. करंट गेला ना ह्याच्यातनं, फ्लो गेला ना. कशामुळे गेला? तर ह्या पोझिशनमध्ये जो काय फरक आहे, हा जो डिफरन्स आहे, हा आणि ह्याच्यातला जो डिफरन्स आहे, हा आपण डिफरन्स म्हणूया, ह्या डिफरन्समुळे हा करंट व्हायला गेला ना. हा, आणि तो डिफरन्स आपण इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत, हा असा पद्धतीचाच डिफरन्स इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आपण काय समजूया? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. आणि ह्या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच त्याला आपण व्होल्टेज म्हणतो. ह्याच पोटेन्शियल डिफरन्सलाच व्होल्टेज म्हणतो. हा आहे म्हणून हा करंट व्हायला ना. म्हणजे ह्या पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेजमुळेच काय व्हायला जातो? करंट वाहू शकतो. ठीक आहे, म्हणजे इनडायरेक्टली करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. कारण की जेवढा करंट तुम्हाला जर का व्होल्टेज हे वाढवलं तुम्ही तर करंट वाढू शकतो. व्होल्टेज कमी आलं तर करंट सुद्धा कमी येऊ शकतो. कारण हा डिफरन्स कमी आला की लक्षात ठेवायचं करंट सुद्धा कमी येणार आहे. हे लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता इथं जो आपण डिफरन्स पाण्यामध्ये प्रोव्हाइड केला तो टाक्या वेगवेगळ्या घेतल्या, टाक्या वेगवेगळ्या आणि त्याच्यामध्ये जरा पाणी भरलं, बरोबर आहे की नाही. पण आपलं जे इलेक्ट्रिक सर्किट असतंय, त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हा पोटेन्शियल डिफरन्स कोण क्रिएट करतं? तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स करण्यासाठी असते ती म्हणजे बॅटरी. बॅटरी हा महत्वाचा जो घटक असतो तो लक्षात ठेवायचं काय करत असतो? पोटेन्शियल डिफरन्स तयार करत असतो, म्हणजे व्होल्टेज निर्माण करत असतो आणि त्या व्होल्टेजमुळेच काय वाहत असतो? करंट वाहत असतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता जर आपण बॅटरीचा विचार केला, बॅटरीच्या बाबतीत विचार केला की आपल्याला माहिती आहे बॅटरी अशी काहीतरी असते बघा, शेल सारखी बॅटरी, बरोबर आहे. कारण की काही सेल्स आल्यानंतर, सेल्स ज्या आहेत काही एकत्र आल्यानंतर बॅटरी तयार होते. ओके, आता ही समजा एक बॅटरी आहे, तर काय असतं बॅटरीमध्ये जी व्होल्टेज निर्माण करणार आहे? बॅटरीमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होत असते, रेडॉक्स रिॲक्शन. आणि त्यामुळं काय होतं? रेडॉक्स रिॲक्शनमुळं दोन क्रिया होतात. एक होती ती म्हणजे ऑक्सिडेशन रेडॉक्स रिॲक्शन मध्ये, आणि दुसरी क्रिया होते म्हणजे रिडक्शन. हां, मी बॅटरीमध्ये काय होतंय ते सांगायला लागलोय. बॅटरीमध्ये बघा काय सांगितलं मी, बॅटरी जी व्होल्टेज क्रिएट करते, व्होल्टेज निर्माण करते, त्या बॅटरीमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होत असते व्होल्टेज तयार करण्यासाठी. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे दोन क्रिया असतात, एक म्हणजे ऑक्सिडेशन आणि दुसरी म्हणजे रिडक्शन. आता नेमकं ऑक्सिडेशन होत असताना काय होत असते? तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन क्रियेमध्ये. मग लॉस झाले, गेले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज झाला ना, लॉस झाले. मग समजा बॅटरीच्या एका एंडला ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिडेशन एका एंडला झालं म्हणजे इथं काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. आला काय पॉझिटिव्ह चार्ज? असं समजूया आपण, एकाच एंडला काय आला? पॉझिटिव्ह चार्ज आला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. हां, आणि दुसऱ्या बाजूला काय होते? खालच्या बाजूला कुठली रिॲक्शन होते? रिडक्शन, म्हणजे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे गेन म्हणजे काय? घेणं. आणि इलेक्ट्रॉनवर कुठला भार असतोय? वजा भार घेणं म्हणजे वजा भार येणं. मग खालच्या बाजूला समजा रिडक्शन क्रिया झाली तर इथं वजा हे आलं, म्हणजे इथं कुठला एंड तयार झाला? निगेटिव्ह एंड तयार झाला. म्हणजे एकाच बाजूला बॅटरीचा आता पॉझिटिव्ह एंड झाला, एका बाजूला निगेटिव्ह. म्हणजे सरळ आहे, एकीकडे जरा जास्त झालं आणि दुसरीकडे कुठं काय झालं? कमी झालं. जसं इथं पाणी एका बाजूला जास्त झालेलं होतं, एका बाजूला काय झालेलं होतं? कमी झालेलं होतं, म्हणून करंट व्हायला ना. मग बॅटरीनं सुद्धा सेम गोष्ट केली, रिडॉक्स रिॲक्शन केली आणि एका बाजूला जास्त आणि एका बाजूला कमी केल्यानंतर आपण एका बाजूला जास्त आणि कमी झालेली ही बॅटरी सर्किटमध्ये ज्या वेळेला जोडतो, व्होल्टेज, ह्या बॅटरी व्होल्टेज प्रोव्हाइड करत असल्यामुळं आपल्या त्या पूर्ण सर्किटमधनं करंट वाहताना आपल्याला सहजरित्या दिसू शकतो. दिस इज अ नॉर्मल बेसिक कन्सेप्ट ऑफ बॅटरी. ओके, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेजची मला वाटते सगळ्यांना ही पूर्णपणे समजलेली असावी. पुढे बघा,
आता आपण एक मगाशी बघितलं, एका बाजूला पॉझिटिव्ह टर्मिनल तयार होते आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह टर्मिनल तयार होते, बरोबर आहे. आता जे पॉझिटिव्ह टर्मिनल तयार झालेलं आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल ॲट हायर पोटेन्शियल, आपण काय म्हणूया, पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं आहे, हायर पोटेन्शियल आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ॲट हायर पोटेन्शियल, जे की हायर पोटेन्शियल आहे. आणि जे खाली निगेटिव्ह हे जे तयार झालेलं होता, निगेटिव्ह एंड जो तयार झालेला होता, निगेटिव्ह टर्मिनल, ते समजूया लोअर पोटेन्शियल पॉईंटला आहे, त्याच्यात लोअर पोटेन्शियल आहे असे म्हणूया. हां, सो निगेटिव्ह टर्मिनल ॲट लोअर पोटेन्शियल, कमी पोटेन्शियल आहे. आणि हायरमध्ये आणि लोअरमध्ये काहीतरी फरक असेल ना, हायरमध्ये आणि लोअरमध्ये काहीतरी फरक असेल, हा डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. ह्या फरकालाच पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं. हां, किंवा ज्याला व्होल्टेज असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता नेमकं आपण ॲक्च्युली आता हे करत असताना समजा सर्किटमध्ये ही बॅटरी टाकली, सर्किटमध्ये बॅटरी टाकली, समजा एक सर्किट घेतलं मी, हे लक्षात आलं ना, ठीक आहे. पुढे बघा, समजा एका सर्किटमध्ये मी ती बॅटरी टाकली, उदाहरणार्थ घ्या, दिस इज वन सर्किट. सर्किटमध्ये बघा, एक इथं मी अशी जनरल एक बॅटरी जोडली, ओके. बॅटरीमध्ये इथंच एक बल्ब लावला, त्यानंतर इथं एक स्विच लावला. हां, स्विच तर ऑन ऑफ करायला पाहिजे ना, समजा स्विच लावला, एक बॅटरी लावली. बॅटरीच्या एका एंड कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे ना, एक एंड पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं एंड कुठला आहे, निगेटिव्ह आहे, दुसरं एंड निगेटिव्ह आहे. हां, बघा, आणि हे जे जोडलेलं आहे हे एक मेटल आहे, एक मेटल वायर आहे, मेटलची वायर आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये ही मेटल वायर आहे. मेटल वायर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण सांगितलेलं होतं, जे मेटल आहे, मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हा पॉझिटिव्ह एंड आहे, हा पॉझिटिव्ह एंड आहे आणि हा निगेटिव्ह एंड आहे. हां, मगाशी आणखीन एक गोष्ट सांगितलेली होती, पॉझिटिव्ह एंड म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मात्र ह्याच्यामध्ये जी वायर आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह हे आहे, कारण की फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आणि बघा हे वेगळं आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, वेगवेगळा आहे. वेगवेगळा असेल तर तिथं काय होईल, अट्रॅक्ट होईल, अट्रॅक्शन निर्माण होईल, बरोबर आहे, अट्रॅक्शन, इथं अट्रॅक्शन निर्माण होईल. आणि इथं जर बघितलं आपण, बघा इथं निगेटिव्ह आहे आणि इकडं सुद्धा निगेटिव्ह आहे, म्हणजे एकसारखं, इकडे निगेटिव्ह एकसारखं आहे. एकसारखं असल्यामुळे तिथं काय होईल, रिपल्स होईल. रिपल्स म्हणजे एक पाकापासून ते बाजूला जातील, हे एकमेकाकडे येतील आणि हे एकमेकापासून बाजूला जातील. म्हणजे इथं अट्रॅक्शन होईल, इथं रिपल्शन होईल, ते एकमेकापासून बाजूला जातील. आणि ह्या गोष्टी एकत्र घडल्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत काय होतील, फ्लो व्हायला चालू होतील. ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होईल. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच गोष्टीमुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होईल. ओके, आता याचा अर्थ असा आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कसा होईल, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह. कारण का, इलेक्ट्रॉनवर कुठला भार आहे, निगेटिव्ह भार आहे, आणि निगेटिव्ह भार आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे इलेक्ट्रॉन जातील. कधी या सर्किटमध्ये लक्षात ठेवा, जे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील ते असे होतील. ओके, पुढं मग दुसरी एक गोष्ट अशी आहे महत्वाची, डायरेक्शन ऑफ करंट. करंट कुठल्या बाजूने होईल. आपण एक मगाशी गोष्ट बघितली बघा, की करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं. पण आणि इलेक्ट्रॉनची जी वाहण्याची दिशा आहे ती कशी आहे, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडं, आणि इलेक्ट्रॉनचं वाहनच म्हणजे करंट आहे. ओके, पण दुसऱ्या बाजूने तुम्ही जर विचार केला, डायरेक्शन ऑफ करंट बघितली तर ती मात्र लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह आहे, उलटी आहे. पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे आहे. बघा, हा कन्व्हेन्शनल करंट, ह्याला करंट म्हणजे काय, कन्व्हेन्शनल करंट असं म्हटलं जातं. का कन्व्हेन्शनल करंट ही अशी का हे पडलेली आहे, कारण की मगाशी आपण एक बघितलं बघा, दोन टाक्या होत्या, बरोबर आहे की नाही. एका टाकीत जास्त पाणी होतं, एका टाकीत कमी पाणी होतं, तर जास्तीकडनं कमीकडे जाणार ना, जास्तीकडनं कमीकडे जाणार. तसंच जुन्या संशोधकांना काय वाटत होतं, की
जो करंट आहे तो पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जाणार, जास्तीकडनं कमीकडे जाणार. ओके, पण हा ह्याचा विषय आहे, अडचणीचा विषय. कारण उदाहरण तुम्ही जर का नॉर्मल ह्याच्यातलं उदाहरण द्यायचं म्हटलं, समजा ही नदी आहे, नदी आहे, हां, नदीमध्ये पाणी आहे, हे पाणी आहे, समजा हे पाण्याचे थेंब आहेत, पाणी आहे, इकडं वाहते, आणि असं म्हटलं की नदी मात्र इकडे वाहते, चालेल काय? पाणी इकडे वाहतं आणि नदी इकडे वाहते, अशा पद्धतीचीच ही गोष्ट आपल्याला दिसू शकते. ठीक आहे. आता मला सांगा, बॅटरी काय क्रिएट करते? त्या ह्याच्यामध्ये बॅटरी काय तयार करते? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज निर्माण करण्याचं काम करते. आपण ह्या चॅप्टरमध्ये पहिला जो एक आतापर्यंत फॉर्म्युला बघितलेला आहे तो काय बघितलेला आहे? I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. बघितला काय? I इज इक्वल टू क्यू अपॉन टी बघितलाय बघा ह्याच्या आधी, चार्ज अपॉन टाइम. आता दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाणार आहे आपण हळूहळू. ओके, बघा आपल्या बॅटरी जी आहे ती तयार करते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करते. आता पोटेन्शियल निर्माण करते म्हणजे काय? ते पोटेन्शियल निर्माण करत असताना तिला काहीतरी एनर्जी, तिला काहीतरी काम वर्कडन करावं लागत असेल का नाही? वर्कडन असेल म्हणजे हीच एक एनर्जीच आहे. दिस इज वन ऑल्सो वन ऍक्च्युअली अ एनर्जी. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच वर्कडन. ओके, मग व्हॉट इज मीन्स पोटेन्शियल डिफरन्स? पोटेन्शियल डिफरन्सची ऍक्च्युअल टेक्निकल डिफिनेशन सिम्पली द्यायची झाली तर काय देऊ शकतो आपण? कशाला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स? काय असं सांगणार आहे का ह्याच्यातल्या आणि ह्याच्यातल्या फरकाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात? नाही. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तर वर्कडन फ्रॉम अ बॅटरी. बॅटरीकडून वर्कडन होते ना, कुणाकडून वर्कडन होते? बॅटरीकडनं होते. वर्कडन फ्रॉम अ बॅटरी टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज अक्रॉस द कंडक्टर इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. ते चार्जेस आहेत ते मूव्ह करण्यासाठी, जे चार्जेस जे आहेत ते मूव्ह करण्यासाठी बॅटरीकडून जे काही वर्कडन होतं, जे वर्कडन काम होतं त्यालाच काय म्हटलं जातं? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स मी डेफिनेशन लिहित नाही इथं. वर्कडन काय सांगते मी फक्त? वर्कडन बाय बॅटरी फॉर मूव अ युनिट चार्ज, मूव अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, युनिट चार्ज अक्रॉस द कंडक्टर, कंडक्टर मधनं युनिट चार्ज घालवण्यासाठी. आता जर पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला तर त्याचं SI युनिट आहे व्होल्ट. आणि व्होल्ट किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आपण बघितलं आता, वर्कडन अपॉन चार्जेस. किती वर्कडन करणार आहे भागिले चार्जेस म्हणजेच व्होल्टेज. लक्षात ठेवा. काय डेफिनेशन मध्ये आहे बघा, परत डेफिनेशन बघितलं तर समजू शकते तुम्हाला. किती वर्कडन करावं लागणार आहे तेवढे युनिट चार्जेस मूव्ह करण्यासाठी. कारण चार्जेस तर मूव्ह करायचे आहेत ना, इथनं इकडे चार्जेस मूव्ह करायचे आहेत. मूव्ह करणंच महत्वाचं काम आहे, कारण मूव्ह करणं म्हणजेच काय? करंट पास होणं. ओके, आणि ते चार्जेस मूव्ह करण्यासाठी किती वर्कडन करावं लागणार आहे? W/Q म्हणजेच व्होल्टेज. लक्षात ठेवा. आता वर्कडनचं जे हे आहे युनिट आहे ते जूल आहे, जूल जे, आणि Q चार्जचं युनिट जे आहे ते कुलोम्ब आहे, आपण याच्या आधी बघितलेलं आहे, म्हणजे C. ओके, म्हणजे व्होल्टेज इक्वल टू जूल पर कुलोम्ब म्हणजेच ते व्होल्ट होते तयार, व्होल्ट फी. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे सेकंड फॉर्म्युला ह्या चॅप्टर मधला महत्वाचा जो बघितला आपण तो हा फी इज इक्वल टू W/Q. एक विशिष्ट वर्कडन होण्यासाठी किती किंवा एक चार्जेस इकडनं तिकडं मूव्ह करण्यासाठी किती वर्कडन करावं लागतं? W/Q इज इक्वल टू व्होल्टेज. ओके, बघा दोन फॉर्म्युले तर आपल्यासाठी तयार झालेले आहेत. आता एक तिसरा एक बेसिक फॉर्म्युला जो 9वीतच झालेला होता आपल्याला, बघा ते म्हणजे बेसिक जे एक झालेलं होतं ते म्हणजे रेजिस्टन्स. हीच कन्सेप्ट फार महत्वाची राहणार आहे ह्या चॅप्टरच्या एका पॉइंटमध्ये, हीच कन्सेप्ट रेजिस्टन्स. ओके, बघा आपण मागील वर्षी ओहम्स लॉ बघितलाय. ओहम्स लॉ काय सांगतोय? ओहम्स लॉ नेमकं काय सांगतोय? तर आताच मगाशी बघितलेला आहे, जो करंट वाहत असतोय तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतोय व्होल्टेजची डायरेक्टली प्रोपोर्शनल असतोय, आणि रेजिस्टन्सची इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतोय. रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टिव्हिटी, विरोध होणं.
म्हणजे ह्या मेटलमध्ये मेटल आहे, मेटलमधनं इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत असे. हां, तर ॲटॉम्स आहेत की नाही, समजा ॲटॉम्स आहेत, विरोध होणार आहे की नाही, विरोध होणार आहे की नाही मेटलमधनं, म्हणजे वाहत असताना इलेक्ट्रॉन होणार आहे. तो विरोध म्हणजेच काय, रेजिस्टन्स असं आपण म्हणूया, तो विरोध होणं. आता विचार करा बघा, जर का हा रेजिस्टन्स वाढला, ह्याच्यातला विरोध वाढला, तर करंट ह्याच्यातून वाहू शकेल का, नाही. जर रेजिस्टन्स वाढला तर करंट कमी येणार आहे, बरोबर आहे की नाही, नाही होऊ शकणार ना, वाहू शकणार नाही. पण त्याच दुसऱ्या बाजूला जर रेजिस्टन्स कमी आला तर मात्र व्होल्टेज करंट कसा वाहणार आहे, जास्त वाहणार आहे. आणि दुसऱ्या बाजूनं जर मला सांगा व्होल्टेज जर वाढलं, मगाशी झालं बघा, पातळी वाढवली, व्होल्टेज वाढलं तर करंट वाढणार आहे ना. एक दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्यासाठी महत्वाचा आहे. काय बघा, ह्या फॉर्म्युल्याच्या अगोदर आणखीन एक थोडीशी गोष्ट, ह्याचा अर्थ काय, I इज इक्वल टू व्ही अपॉन आर असंही लिहू शकतो आपण, I इज इक्वल टू व्ही अपॉन आर, किंवा R इज इक्वल टू व्ही अपॉन आय, म्हणजे हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला झाला ऍक्च्युली. R इज इक्वल टू व्ही अपॉन आय किंवा R इज इक्वल टू व्ही अपॉन आर किंवा व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे बघा, लक्ष द्या, हा तर फॉर्म्युला क्लिअर आहे आपल्यासाठी. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय, याच्यावरून हे मी मांडलं, त्यानंतर आर ची किंमत मी ह्याच्यावरून काढू शकतो. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, आय खाली घ्यावं लागतं. आणि त्यानंतर समजा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये मी व्ही काढायचा असेल मला, तर व्ही कसा काढणार, ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार करून, आय आर करून. म्हणजे ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात आपल्यासाठी. ओके, किंवा हे तीन फॉर्म्युला बघा, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, पुढचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, आणि पुढचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हा फॉर्म्युला झालेला होता मागील वर्षी. हा ओहम्स लॉ आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढे मूव्ह होत असताना गरजेच्या आहेत, लागणार आहेत, त्या बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये ऍक्च्युअली आपण जो हिटिंग इफेक्ट आहे, तो हिटिंग इफेक्ट म्हणजे विद्युत धारेचा जो परिणाम आहे तो दोन प्रकारे असतो, एक हिटिंग इफेक्ट आणि दुसरा मॅग्नेटिक इफेक्ट. त्याचा हिटिंग इफेक्ट बघणार आहोत. ओके, तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.